नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 3 ऑगस्ट 2025। चला तर मग आजच्या पाहूयात चालू घडामोडी। ओके, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील जे की तुम्हाला तुमच्या इतिहास स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारतामध्ये कोठे 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए जैसलमेर। ओके, तर नुकतेच जैसलमेरमध्ये भारतामध्ये 4500 वर्ष जुनी हडप्पा जी संस्कृती आहे तिचे अवशेष मिळाले आहेत। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। खालीलपैकी कोणत्या राज्याने गायीच्या शेणापासून कापड आणि बायोप्लास्टिक बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल उत्तर प्रदेश। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश। ओके, तर उत्तर प्रदेश राज्याने नुकतेच गायीच्या शेणापासून कापड आणि बायोप्लास्टिक बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच मेघालय अननस महोत्सवचे तिसरी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे? ओके, तर जे मेघालय अननस महोत्सव आहे त्याची तिसरी आवृत्ती आहे ती नुकतीच नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे। ओके, तर जे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए नवी दिल्ली। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त काळ कोणत्या मुख्यमंत्र्याने काम केले आहे? ओके, तर उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत जे की जास्त वेळ मुख्यमंत्रीपदावर आहेत त्यांचं नाव आहे योगी आदित्यनाथ। ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल योगी आदित्यनाथ। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात। 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर महाराष्ट्राचे जे नवीन कृषी मंत्री आहेत त्यांचं नाव आहे दत्तात्रय भरणे। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? ओके, तर दरवर्षी जो आहे जागतिक स्तनपान सप्ताह तो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असतो। ओके, या दरम्यान साजरा करण्यात येत असतो। तर उत्तर असेल 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट। चला पुढचा प्रश्न आहे, 7वा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी संजय वात्सायन। ओके, तर संजय वात्सायन यांची भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी महाराष्ट्र। ओके, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे जी की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आहे ते राबवण्यात येणार आहे। ओके, तर चला या अभियानाबद्दल थोडीशी माहिती पाहूयात। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही एक महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी की ग्रामविकासाला गती देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। ओके, या अभियानाचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायतीचे सर्वांगीण सशक्तीकरण करणे आणि गावाच्या समृद्धीच्या दिशेने ठोस पावले उचलणे हा आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची आहे। पाहूयात आपण पुढचा प्रश्न। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याने कोणत्या दिवशी डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ कृषी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? ओके, तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ
कृषी दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने नुकतेच 7 ऑगस्ट या तारखेला साजरा करण्याचे ठरवले आहे. ओके, घोषणा केली आहे. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल 7 ऑगस्ट. तर चला, आजचा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने हेरिटेज खेळांवरती असलेले प्रतिबंध काढले आहेत? ओके, म्हणजेच जे हेरिटेज खेळ असतील त्यांच्यावरचे जे प्रतिबंध आहेत ते या राज्याने काढले आहेत. ओके, तर ते राज्य आहे पंजाब. ओके, तर पंजाब याचं उत्तर असेल ऑप्शन सी, पंजाब. ओके, तर पंजाबने नुकतेच जे हेरिटेज खेळ आहेत त्यांच्यावरती जे बंधन आहेत ते काढले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.